नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. पाकिस्तानामध्ये असीम मुनीर यांचं सरकार मी म्हणते, खरं म्हणजे शहबाज शरीफ पंतप्रधान आहेत, पण सगळ्यांना माहिती आहे की त्या सरकारमध्ये रेट कोणाचं चालतं ते. तेव्हा या असीम मुनीरनी इम्रान खानला कृत्या करून तुरुंगामध्ये टाकला. तिथे त्याचा प्रचंड छळ झाला, मानसिक छळ तर झालाय, शारीरिक छळ पण झालाय. त्याचे नातेवाईक सांगतात की आम्हाला त्यांना भेटायला परवानगी दिली जात नाहीये. आणि अनेक जण अशी शंका व्यक्त करतायत की कोठडीमध्येच त्यांचा मृत्यू झालाय. ही अफवा आहे का नाही हे कसं ठरणार? जोपर्यंत तुम्ही नातेवाईकांना त्यांना भेटू सुद्धा देत नाही, तोपर्यंत जनतेने विश्वास कसा ठेवायचा? मी मध्यंतरी एक व्हिडिओ केला होता, त्याच्यात मी हे मेन्शन केलं होतं की त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या साधारण मुहूर्तावरतीच ही अफवा पसरवण्यात आली की इम्रान खान यांचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर मी असं म्हटलेलं होतं की एक शक्यता अशी आहे की असीम मुनीर हे चाचपडून बघतायत, पडताळून बघतायत की अशी जर का बातमी प्रत्यक्षात आली तर जनतेची रिएक्शन काय असेल ती. आणि ती रिएक्शन जी आहे ती व्हायलंट होते का? लोक निदर्शनं करतात का? असंतोष उचळतो का? जाळपोळीचे प्रकार होतात का? दंगली होतात का? हे सगळं बघण्यामध्ये असीम मुनीरला कदाचित रस असावा आणि म्हणून एक चाचपणी म्हणून, पडताळणी म्हणून त्यांनी ही बातमी सोडलेली असावी. ह्याच्यानंतर म्हणजे लोक तर अस्वस्थ झालेच त्या बातमीनी. त्याच्यानंतर मग काही जण हे पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि सुप्रीम कोर्टाने आता सरकारला असा आदेश दिलेला आहे की त्यांना शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये हलवा म्हणून. त्यांना सरकारी इस्पितळ जे आहे तिथे दिली जाणारी ट्रीटमेंट ही जर का त्यांच्या फळाला येत नसेल, त्यांच्या नातेवाईकांना जर का त्यांना भेटता येत नसेल, तर त्यांना शिफा इंटरनॅशनल मध्ये हलवा. आता तुम्हाला आठवत असेल की ह्या असीम मुनीरनी चलाखी करून पाकिस्तानच्या घटनेमध्ये दुरुस्त्या करून घेतलेल्या होत्या आणि सुप्रीम कोर्टाचेच काही अधिकार पूर्णपणे काढून घेतले. कुठले अधिकार काढले? की जर का घटनेचा अर्थ कसा लावायचा, काय लावायचा, असा प्रश्न एखाद्या खटल्यामध्ये आला, तर तो प्रश्न सुप्रीम कोर्टाला टॅकल करता येणार नाही. त्याच्यासाठी त्यांनी स्वतंत्र कोर्टाची स्थापना केली आणि त्याचं कारण असं की सुप्रीम कोर्टामध्ये जी जजेसची हायरार्की आहे, ती काही मुनीरचं ऐकायला तयार नाही असा एकंदरीत होरा दिसतोय. आणि हे सुप्रीम कोर्ट जे आहे ते सतत आपल्या विरोधामध्ये काहीतरी निर्णय देईल. त्याच्याऐवजी एक नवीन कोर्टाची स्थापना करून घटनेचा अर्थ, कारण यांनी घटना दुरुस्त्या केल्या आहेत, त्याचे अर्थ काय? अभिप्रेत आहेत त्यांना, हे त्यांचं त्यांना माहिती. तेव्हा तसेच्या तसे हुकूम देणारं कोर्ट त्यांना कदाचित पाहिजे असेल आणि म्हणून ही व्यवस्था केली असेल. पण सध्याचं सुप्रीम कोर्ट जे आहे, त्याच्यामध्ये इम्रान खान यांना इस्पितळातून हलवायचं का नाही, हा निर्णय काही घटनेचा निर्णय नाही. त्यामुळे तो या सुप्रीम कोर्टाने दिलेला दिसतोय आणि तिथेच असीम मुनीर हे अडचणीत आलेले दिसतात. शिफा इंटरनॅशनल इफ आय एम नॉट मिस्टेकन ही इम्रान खान यांनीच प्रस्थापित केलेली हॉस्पिटल्स आहेत आणि त्याच्यामध्येच त्यांना हलवा, म्हणजे आम्हाला त्यांच्या प्रकृतीची पडताळणी नीट करता येईल, असं जर का याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं आणि कोर्टाने ते मान्य केलेलं आहे. आता पंचायत अशी झालेली आहे की त्यांचे जे मिनिस्टर आहेत, ते मिनिस्टर मात्र आता त्यांनी पलटी मारलेली आहे. ती पलटी त्यांनी मारली आहे आणि ते काय असं म्हणतायत बघा, की त्या आम्हाला यांना काही बाहेर सोडता येणार नाही, कारण आमच्या जेलचे नियम आहेत. जेलचे नियम नेहमीच असतात. त्या जेलच्या नियमानुसार असं सांगितलं जातं, की एखाद्या कैद्याला ट्रीटमेंट द्यायची का नाही, वैद्यकीय त्याची तपासणी करायची की नाही, हे सगळं आधी तो तिकडचा डॉक्टर बघतो. त्या डॉक्टरनी सर्टिफाय केलं, की हां, ठीक आहे बाबा, इथे ह्यांना ही ट्रीटमेंट देता येणार नाही. इथे म्हणजे जेलमध्ये देता येणार नाही, त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवा. असं सांगितलं, की आम्ही त्यांना सरकारी हॉस्पिटलला हलवतो. सरकारी हॉस्पिटलमध्ये हे इलाज होणार नाहीत, असं सांगितलं. आणि जर पर्यायी व्यवस्था खाजगी इस्पितळात अवेलेबल असेल, तरच त्यांना तिथे नेता येतं. सुप्रीम कोर्टाला हा आदेश देता येत नाही, असं त्यांचे इंटरनल मिनिस्टर म्हणतात. आता बोला तुम्ही.
की हा निर्णय जो आहे, की त्याला हलवा आणि शिफा इंटरनेट तो जर का जिवंत आहे, तर तुम्हाला त्याला त्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? याचाच अर्थ असा, की इम्रान खान यांचा अनन्वित शारीरिक आणि मानसिक छळ केलेला असू शकतो. मध्यंतरीच्या ज्या बातम्या होत्या त्यांची दृष्टी अधू झालेली आहे. कदाचित मृत्यू झाला नसेल, परंतु ते मृतवत अवस्थेमध्ये असतील. व्हेजिटेबल स्टेट म्हणतो आपण, तशी सुद्धा निश्चेष्ट पडलेलं एक शरीर असेल कदाचित, ज्याचे प्राण अजून गेलेले नाहीयेत, परंतु देअर इज नथिंग लेफ्ट इन इट. हे सत्य जे आहे ते जनतेपासून दडवण्यासाठी म्हणून असीम मुनीर आता ह्या मार्गाचा वापर करतायत. तेव्हा कोर्टाने त्यांना आव्हान दिलेलं आहे, इम्रान खान दाखव नाही तर त्याचं श्राद्ध घाल. आमच्याकडे म्हण आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. तसं असीम मुनीरला सांगायची पाळी पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टावरती आलेली आहे. ही विचित्र गोष्ट आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.